नमस्कार मित्रांनो, आपल्या खेड्यातले येडे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गावाकडची एक खास आणि पारंपरिक मिठाई बनवणार आहोत. दुधाची खरवस. ही मिठाई खूप कमी लोकांना खायला मिळते आणि तिची चव तर एकदम जबरदस्त असते. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, खरवस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चीक म्हणजे गाई किंवा म्हशीच्या पहिल्या दुधापासून मिळणारं दूध. गावाकडे ही मिठाई खूप आवडीने बनवली जाते. आता आपण ह्या दुधामध्ये साखर घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडी वेलची पूड घालू. आता हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया. मस्त एकदम मिक्स. आता आपण मस्तपैकी या साखरेला नाही का एकदम मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ नाही का साईडला झाकण वगैरे ठेवून नाही का आपण या दुधाला ठेवू. म्हणजे याचं कारण असं आहे की ते जी साखर राहिलेली थोडी विरघळायची साखर बाकी पण असेल ना, ते पूर्णपणे मिक्स होऊन जाईल दुधामध्ये. हे बघा, मी पण हे आता मस्तपैकी तयार झालं आहे. मी थोडा टाईम ठेवलं होतं दुधाला एकदम साखर वगैरे मिक्स करून. तर आता आपण यामध्ये थोडं ते बाकी आपलं विलायची आपण आधी व्हिडिओमध्ये सांगून दिलं आहे की आपण टाकले. आता विलायची वगैरे टाकून एकदम मस्तपैकी परत त्याला मिक्स करून एकदम एकजीव करू आपण सर्व. आता आपलं मिश्रण एकदम तयार झालं आहे. म्हणजे तिच्यात साखर नाही का, साखर एकदम विरघळली एकदम चांगल्या प्रकारे. आता आपलं हे मिश्रण एकदम भारी असं तयार झालं आहे की नाही, मग एका भांड्यात काढून डिशमध्ये किंवा एका कुकरमध्ये असं आपण तयार करायला ठेवायचं. म्हणजे नाही का पाणी सर्वात आधी नाही का पाणी वाफ करायला ठेवून द्यायचं म्हणजे गरम करायला. हे बघा, मी असं कढईमध्ये ठेवलं आहे. तर कढईमध्ये किंवा तुम्ही कुकरमध्ये कशामध्ये पण ठेवू शकतात. एकदम वाफेशीर. मग त्यामध्ये हे सर्व मिश्रण एकदम डिशमध्ये ठेवून एकदम सर्वकडे समान असं राहील असं ठेवायचं. एकदम स्थिर. तसं ठेवल्याने एकदम भारी असं एक समान आपले खरवस बनवून तयार होते. तर चला तर मग आता थोडी विश्रांती घेऊया. म्हणजे 10 ते 15 मिनिट आपण देऊया. म्हणजे याला पूर्णपणे झाकण पॅक करून आपण 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचं. काही वेळानंतर आपली खरवस तयार झाली आहे. बघा मित्रांनो, किती छान सेट झाली आहे. तिचा रंग, सुगंध आणि टेक्स्चर एकदम मस्त दिसत आहे. अशा पारंपरिक पदार्थामुळे आपली गावाकडची संस्कृती आणि जुन्या आठवणी जिवंत राहतात. चला तर आता खरवस थोडं खाऊन पण बघूया आणि एकदम मस्त प्रकारे काप लावून घेऊ आपण. एकदम चौकोनी, एकदम मऊ, गोड आणि तोंडात विरघळणारी चव. जर तुम्ही अजून कधी खरवस खाल्ली नसेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा पाठिंबा, तुमचे सपोर्ट, तुमचं प्रेम असंच राहू द्या. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन गावकरी व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग मी पण बाय बाय करतो. खेड्यातल्या येड्यासोबत पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. बाय.